हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सर्व. तर आजचा व्लॉग आहे भेंड्यावरून. आम्ही आलो आहे भेंड्याला. रात्री आम्हाला 10 वाजले होते रात्रीचे. सकाळी आल्यानंतर उठल्यानंतरच बाळाला घेतलं मी. बाळासोबत खेळायचं काम चालू आहे माझं. लहान मूल घरात असलं तर वेळ कुठं जातो ते पण समजत नाही. आणि थंबनेल बघून तुम्हाला कळालंच असेल की मी व्हिडिओ कशाबद्दल टाकते. तर माझ्या भावाला मुलगा झाला आहे. आता तो 3.5 महिन्याचा झाला आहे. पण त्याला काय मी अजून व्हिडिओमध्ये नाही दाखवलं. लहान मुलांना तेव्हाच नजर लागते. पिऊ दीदीचं चालू आहे इथं डान्स करायचं काम. तिच्या दीदीला स्कूलमधलं तिचं सॉन्ग म्हणून दाखवती पिऊ दीदी. गावाकडं आल्यानंतर एकदम खुश असते. तिच्या दादा दीदींना भेटती. तर इथं पण असतात तिला फ्रेंड्स. पण तिथं असं म्हणजे 24 तास त्यांच्यासोबतच राहता येतं. इथंच असं थोड्या वेळात गार्डनमध्ये गेली तर खेळता येतं त्यांच्यासोबत. स्कूलमध्ये पण असतात पण भाऊ बहीण आणि फ्रेंड्स यांचं जरा डिफरन्सच असतो. पिऊ दीदी आजारी तरी पण एकदम असं म्हणजे अशी गळून नाही गेली काही नाही. एकदम आनंदी राहती, खेळती बिळती. पण फक्त संध्याकाळचं तिला जरा ताप येतो. आणि पिऊमुळे मी पण आजारी पडली. नंतर पिऊ दीदी त्यांच्यासोबत बघा कशी खेळती. अनुदाचा एक फ्रेंड आहे सर्वज्ञ. आणि हा पिऊचा दादा दीदी. पिऊचा दादा एकदम डेंजर आहे. खेळायच्या वेळेस त्याला पडायचं सुद्धा ध्यान नसतं. पडलं तरी चालून पण खेळ पूर्ण झाला पाहिजे. तर आज संध्याकाळी आजीचे भजन आहेत आणि उद्या कार्यक्रमाचे आहे. पिऊ पण त्यांच्यासारखीच होऊन जाते खेळायला. भेंड्यामध्ये असलं तर एकदम आनंदी राहते. आणि दुसरीकडे कुठं गेलं ना नुसती मम्मा पप्पा लागतं तिला, कोणाकडेच जात नाही. तसं भेंड्यात चांगली खेळते. पिऊचा मामा तर एकदम त्यांच्यासारखाच होऊन जातो. ते किट्टूपेक्षा लहान तर त्यांचा मामा. ते आले ना तिघं तर लगेच मामा त्यांच्यासोबत असतो खेळायला नेहमी. सगळ्यात आधी त्याचा पुढाकार असतो खेळायला. चला आपण हे खेळू. तर आज संध्याकाळी जाऊ आता मग मामाकडे. संध्याकाळी भजनांचा कार्यक्रम होईल. त्याच्यानंतर 40वा आहे. 40वा झाला का परत वापस येऊ आम्ही. पिऊ जिंकली. तू एक नंबर तयार म्हणलं होतं. बाई म्हणावे कोणाला. आता आम्ही बाई म्हणावे कोणाला. भावरी दुःखाचा डोंगर कोसळ.
40 झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आम्ही आलो इकडे. पिऊच्या पप्पांना सुट्टी नव्हती, माझी पण तब्येत बरोबर नव्हती. पिऊ आजारी होते त्याच्यामुळे मी पण आजारी पडले. आणि आज तुम्हाला घरामध्ये आमच्या जास्त गजबज दिसणार नाही, कारण आमची दिदी नेली तिच्या पप्पासोबत. आज संडे तर पप्पांना तिच्या गाडी सर्व्हिसिंग करायला न्यायची होती आमची मोठी. म्हणे पप्पा आम्हाला पण यायचं तुमच्यासोबत. तिचे पप्पा म्हणे जाऊ दे, जातो घेऊन. तिला पण जरा बाहेर नेलं का तेवढीच फ्रेश होती. 7-8 दिवसापासून आजारी होती त्याच्यामुळे काय घरात तिला पण बोर होऊन गेलं. तर म्हणे येते मी पप्पा. मग गेले दोघं सकाळी. ते गेल्यानंतर काय मला पण काही करू वाटलं नाही. मी पण मला आजारी पडले तिच्यामुळं मला पण सर्दी झाल्यासारखं झालं. तर ती नाही तर मग बडबड नाही काय नाही, तर बोर झालं एकदम. अशी तिची सवय आहे मला, तर ती नसली तर असं वेगळंच वाटतं घरात. मला आता थोडंफार काहीतरी बनवावं खायला. तिथं मस्त दोघांनी डोसा वगैरे खाल्ला आहे. तिचे पप्पा सोबत चांगली राहते, म्हणजे तिला असं काही नाही. मला तिच्याशिवाय करणार नाही. कालच गावाकडून आलो आणि तिचं 40 होतं, तर गेलो होतो गावी. आल्यानंतर काही काम करावंच लागतं. तिच्या पप्पांना काही सुट्ट्या नसतात जास्त, त्याच्यामुळे मग लवकर यावं लागतं आम्हाला. आणि तिचं पण स्कूल चालू आहे 2-3 दिवस. तिचं स्कूल पण आता सुट्टी घ्यावं लागली, आजारी होती तर. तिची तापच राहत नव्हती. परत काल पण दवाखान्यात नेलं होतं. लहान मुलांचं कसं असतं, ताप एकदम असं अचानकच कधी कधी जास्त होती. भीती वाटते. मग मोठ्यांचं कसं सहन करतात तसं ती पण एकदम अशी स्ट्रॉंग आहे. असं झोपून नाही काय नाही, गळाल्यासारखे नाही राहत. पण असं आपल्याला असं वाटतं एक वेळ आपल्याला दुखणं आलेलं बरं, पण ते लहान मुलांना नको. आता कालपासून जरा बरं वाटतंय, पण तरी पण नेलं होतं हॉस्पिटलमध्ये. म्हटलं परत एकदा दाखवून. डॉक्टर पण बोलले असं काही एवढं हे नाही म्हणे, ती अशी गळून नाही गेली काही नाही, पण तापेचं तसंच असतं 2-3 दिवस राहतो. आता गेले दोघं, येतील 2 वाजेपर्यंत. तर म्हटलं थोडंफार काहीतरी खायला बनवावं. आता पीठ मळून झाले, आता फरशी वगैरे पुसून घेते, करते काहीतरी माझ्या पुरतं. बोला पप्पा. तू बोल ना अजून, त्यांना ऐकून पप्पा मम्मानी मला घरी सोडलं होतं आणि लगेच घरी आलो. जेवण करत होतो. मग पप्पांनी आता दुकानात आले होते. पप्पा कसे बसलेत बघा.